मी अरविंद नळकंडे सम्राज्य परिषदेचा अध्यक्ष आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या जीवनात 4 दिवस यावे याकरता धडपडणारा एक कार्यकर्ता मी आहे. मध्यंतरी एक बातमी वाचली की महाराष्ट्रातले कृषी सेवा केंद्र जी शेतकऱ्यांना सेवा देतात त्यांनी एक लाक्षणिक आंदोलन जाहीर केलं आणि त्याच्यामध्ये 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर या काळात ते आपली दुकानं बंद ठेवणार आहेत. या बंद ठेवण्याच्या या निर्णयामुळं शेतकऱ्यांना जो काही त्रास होईल या सगळ्या काळामध्ये, तर त्या संदर्भात मला ही जेव्हा माहिती मिळाली तेव्हा या आंदोलनकर्त्यांमध्ये जे काही मंडळी आहेत माझ्या संपर्कातली चांगले व्यवसाय करणारी, मग त्याच्यामध्ये या सगळ्या संघटनेचे अध्यक्ष असतील मिलिंद इंगोले, दर्यापूर भागातले एक चांगले व्यवसायी आहेत श्रीकृष्ण काळमेघ, यांच्याशी मी चर्चा केली. कृषी विभागाच्या मंडळीशी चर्चा केली की हा नेमका विषय का आहे, अशी आंदोलन करण्याचं काम का पडलं. तो विषय समजून घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की राज्यामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातलं महायुती सरकार सत्तेत आलं, त्यांनी या संदर्भातला की शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये याकरता काही कायदे केले आणि त्या कायद्यामध्ये निविष्ठामध्ये जे काही चुका होतात कंपनीकडून म्हणा किंवा अजून कोणत्या अन्य याच्याकडून, तर त्याकरता त्याची बियाण्याची दोष असेल तर फक्त बियाण्याचं नुकसान भरपाई नाही, तर ते बियाणं पेरल्यानंतर ते बियाणं जर चुकीचं असेल तर त्याच्यात ते पेरल्यानंतर चांगलं असतं तर त्याच्यातून जे काही त्याला उत्पन्न उत्पादन होणार होतं त्या उत्पादनाच्या किमतीत इतकं त्याला भरपाई मिळावी असा एक कायदा होता आणि तो माझ्या दृष्टीनं पुरेसा होता. आमच्या भागामध्ये अशाच चुकीच्या बियाण्यामुळं एका शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आत्महत्येची पाळी आली होती, तर त्याला मी हे सगळ्या कायद्याच्या या सगळ्या म्हणजे वापर करून त्याला 1,36,000 रुपये डायरेक्ट कंपनीकडून मिळवून दिले होते. आणि हे सगळं कायदे असताना नवे कायदे करण्याची का गरज भासावी हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. तर मी त्या सगळ्या आंदोलनकर्त्या नेत्यांशी बोललो. त्यांनी सांगितले की आमचं हे लाक्षणिक 4 दिवसाचं आंदोलन आहे आणि हे लक्ष वेधण्यासाठी आहे. तर मी त्यांचं अभिनंदन केलं की आपली जी समस्या आहे ती समस्या शासनाच्या कानी जावी याकरता आंदोलन करण्याचा कारण की मी मुळातला आंदोलक आहे आणि कोणालाही आपल्या जीवनात ज्या काही समस्या निर्माण झाल्या त्या समस्येच्या विरुद्ध आंदोलन करण्याचा अधिकार मला मान्य आहे. त्याच्यामुळे त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांनी सांगितलं की आमचं हे 4 दिवसाचं आहे, पण जे काही आता अधिवेशन होईल त्या अधिवेशनामध्ये शासनाशी सुद्धा चर्चा सुरू आहे, त्यातून काही चांगला मार्ग निघेल. माझी शासनाला विनंती आहे की चांगल्या पद्धतीने व्यापार करणारे, सुचारू पद्धतीने व्यापार करणारे जी मंडळी आहे त्यांच्या बाजूनं व्यवस्थित चर्चा करून निर्णय घेतला जावा. त्या चर्चेमध्ये मला जर निमंत्रण आलं तर मी सुद्धा या सगळ्या विषयामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूनं आणि या सगळ्या शासनाच्या बाजूनं आणि आंदोलकांच्या बाजूनं ही भूमिका मी मांडायला तयार आहे. अशी शासनाला माझी विनंती आहे की या मधल्या काळामध्ये अधिवेशनाची वाट न पाहता राज्य पातळीवर जे काही सक्षम अधिकारी असतील, मंत्री असतील, त्यांनी या प्रश्नाचं ही समस्या तातडीनं सोडवावी अशी मी विनंती या निमित्तानं करेन. बाबूजी, याच्यामध्ये एक विषय असा येतो की एकीकडे कृषी सेवा केंद्र असे म्हणतात की जर बियाणं उगवलंच नाही तर भरपूर तक्रारी येतील, आणि दुसरीकडे बियाण्या कंपन्यांचा असा कल येतो की आम्ही जे गव्हर्नमेंटनं सांगितलेले जे निकष आहे ते निकष पूर्ण करून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत तो पोचवतो, मग आम्ही रिस्पॉन्सिबल कसं राहणार. तर अशा परिस्थितीत हा कायदा काय करू शकतो. अगदी बरोबर आहे. आणि तो जो कायदा होता तोही तसाच त्याच दृष्टीने होता की एखाद्याचं शेतकऱ्याचं बियाणं निघालं नाही तर मग त्याची पद्धती अशी होती की त्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा आपल्या कृषी केंद्राकडे तक्रार करायची की तुम्ही दिलेलं बियाणं निघालं नाही. मग कृषी केंद्र
तक्रार आणि ती कृषी केंद्राकडे गेलेली तक्रार त्याच्याकडून जे काही डॉक्युमेंट आहेत ते घेऊन कृषी विभागाला द्यायची. कृषी विभाग कृषी विद्यापीठाकडे जायचं. कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ येऊन नेमकं हे जे बियाणं आहे हे बियाणं का निघालं नाही याच्या कारणांचा शोध घेऊन नेमकं त्याचं कारण जर अन्य कारण असतील म्हणजे बियाणं दळपलं असेल, पेरण्यानंतर 8-10 दिवस पाणी आलं नसेल तर त्याचं कारण ते समजून सांगायचे आणि त्या पद्धतीने रिपोर्ट द्यायचे. पण बियाण्यामध्ये दोष असल्यामुळं ते निघालं नाही हे जर त्यांची विद्यापीठाच्या तज्ज्ञांची खात्री पटली तर तसा रिपोर्ट ते कृषी विभागाला द्यायचे आणि कृषी विभाग त्यावरची कारवाई करून त्याप्रमाणे त्या शेतकऱ्याला कृषी आयुक्ताकडून त्या कंपनीकडून त्याला भरपाई त्या उत्पादनाची म्हणजे जितकं उत्पादन झालं असतं समजा 1,36,000 जसं मी सांगितलं की ते 1,36,000 रुपये त्या शेतकऱ्याच्या दारी जाऊन माझ्या प्रयत्नाने एका शेतकऱ्याला मी मिळवून दिले होते. हा झाला बियाण्याचा. मग ते बियाणं पेरलं त्या माझं जे प्रकरण होतं ते असं होतं की ते बियाणं पेरलं निघालं झाड निघालं पण त्या झाडाला पात्याच लागल्या नाही. बाजूच्या शेतकऱ्याच्या झाडाला पात्या पण त्याला पात्याच लागल्या नाही. त्याचा शोध विद्यापीठाने घेतला आणि त्याप्रमाणे मग त्याला नुकसान भरपाईचं प्रोसेस पूर्ण झाली आणि त्याला मिळालं. म्हणजे आपण जे म्हणता की आम्ही हे सगळे निकषातून जाऊनच आम्ही दुकानदारांना विक्री करतो माल देतो तर ते बरोबर आहे. आणि दुकानदाराचं म्हणणं आहे की तो जो माल तिकडे येतात त्या सगळ्या निकषातून तो पूर्ण होऊन आमच्याकडे विक्रीसाठी आला त्याच्यामुळे तो सुद्धा सीलबंद असतो. आता त्याच्यामध्ये काय नेमकं झालं हे तर तज्ज्ञच सांगू शकतील. म्हणून जे काही निविष्ठा देणारे जे आहेत त्यांचंही चूक नाही आणि कृषी केंद्रावाल्यांची चूक नाही. पण या सगळ्या संघर्षाचा परिणाम मात्र शेतकऱ्यांना भोगावा लागते. म्हणून या सगळ्या याच्यामध्ये मी उडी घेतली. एवढंच मला या निमित्तानं सांगा की चूक होऊ शकते पण ती चूक नेमकी काय कशामुळं निसर्गाच्या कृपेमुळं शेतकऱ्याच्या चुकीमुळं की बियाण्याच्या दोषामुळं किंवा त्या जे काही कीटकनाशक असेल त्याच्या दोषामुळं होत असेल तर तो शेतकऱ्यांना तो लाभ मिळालाच पाहिजे. पण हे सगळं करताना चांगल्या पद्धतीनं सगळी तपासणी करून आपले सगळं हिशोब व्यवस्थित ठेवून जर एखादा दुकानदार जर किंवा एखादी कंपनी चांगलं काम करत असेल तर त्या सगळ्या कायद्यांचा जाप त्यांना होता कामा नये. शेतकऱ्यांच्या बाजूनं झालाच पाहिजे निर्णय. शेतकऱ्यांना होऊ नये पण म्हणजे शेतकऱ्याच्या बाजूनं निर्णय झालाच पाहिजे. शेतकऱ्यांच्या बद्दलची कणव म्हणूनच हा सरकारने निर्णय घेतला असेल. पण या सगळ्या कायद्याची अंमलबजावणी करताना जर याच्यामध्ये जर चुकीचे लोक एखाद्या शेतकऱ्याने तक्रार केली आणि एकदम त्याच्यामध्ये कोणी अधिकारी गेला आणि पटकन जर तो जुन्या पद्धतीनं जसं इन्कम टॅक्सच्या वेळेस सेल टॅक्सच्या वेळेस शेतकरी अधिकारी हात धुवून घ्यायचे अशी संधी या निमित्तानं असू शकते. हा सुद्धा एक शंका घ्यायला या संदर्भात जागा आहे. म्हणून हे अतिशय पारदर्शक पद्धतीनं कोणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीची कायद्याची रचना व्हावी अशी मी या निमित्तानं सगळ्यांना विनंती करेन. त्यामध्ये जे 5 कायदे आहे का 5 कायद्यामध्ये एक शेवटचा जो कायदा आहे तो झोपडपट्टी गुंड यांच्यासाठी लागू असलेला कायदा असतो ज्याच्यामध्ये शिक्षेची प्रावधान आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये दंडाचे पण प्रावधान आहे. जर आता विचार केला तर कंपनी ही उत्पादक आहे. मध्यस्थ म्हणून फक्त कृषी केंद्र कंपनीकडून आलेला माल स्वतःजवळ ठेवणार आणि तो शेतकऱ्याला देणार. यामध्ये दुसरी पार्श्वभूमी कृषी केंद्राची नाही. आणि जर अशी काही तक्रार झाली तर गुंड प्रवृत्तीला जी शिक्षा देण्यात येतो त्या शिक्षेमध्ये कृषी केंद्र ही गोवल्या जाणार. हे कितपत योग्य या कायद्यामध्ये होऊ शकते? बरोबर आहे. एकदम काही त्या पद्धतीनं किंवा ज्यांना सगळ्यांना गुंड समजून या संदर्भातले कायदे होणं गरजेचं नाही आहे. म्हणजे ही सगळी समस्या म्हणजे या सगळ्या कायद्याच्या जो काही कायदा येतो आहे त्या संदर्भातलं सगळं हे जी कृषी केंद्राची जी संघटना आहे त्यांचं सगळं ऐकलं जाईल आणि शेतकरी सरकारसुद्धा काही यांना काहीतरी गुंडाच्या लाईनमध्ये ठेवणार नाही याचा मला पूर्ण विश्वास मी तुम्हाला सरकारचा एक समर्थन घेण्यासाठी देईल की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या समजून घेतील आणि चांगल्या कायद्याची निर्मिती होईल जी सगळ्यांकरता हिताची असेल.